नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर SSC GD 2025 महाराष्ट्राचा आपला फिजिकलसाठी कट ऑफ सर्वांनी बघितलाच असेल आतापर्यंत. आणि ज्यांचे पण आपले फिजिकलच्या लिस्टमध्ये नाव आले असेल भैया, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे या कष्टाच्या काळात, या मेहनतीच्या काळात लय मोठे दिवस असे असतात, आपण जास्त तर दुःखीच असतो, पण असे काही दिवस येतात की आपल्या कष्टाचं आपल्याला फळ भेटते. अजून तुमचं फळ म्हणजे पूर्ण झालेलं नाही आहे, पण ठीक आहे. एक सेलिब्रेशन म्हणजे आपलं नाव आलं भाई, आपण काहीतरी केलं आहे, की कितीतरी विद्यार्थ्यांमधून आपण सिलेक्ट झालं ना, म्हणजे आपण काहीतरी मेहनत केली असेल. ठीक आहे, असो. त्याच्यासाठी सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि भैया ज्याचं पण नाव लिस्टमध्ये आलं नसेल तर सीन असं आहे, लिस्टमध्ये नाव एकदा तुम्ही व्यवस्थित चेक करा. तिथं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं चार लिस्ट होते आपल्या. पहिली लिस्ट ती कट ऑफ आणि दुसरं काहीतरी माहिती होती त्याच्यात. सेकंड लिस्ट जी होती त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित नाव चेक करा. थर्ड लिस्टमध्ये थर्ड आणि फोर्थ लिस्ट जी होती ती म्हणजे ज्यांच्या काय म्हणजे डॉक्युमेंट आणि त्या गोष्टीवर SSCला शक आहे अशी ती तिसरी आणि चौथी लिस्ट होती. म्हणजे मेन हेच की ज्याचे नाव आहेत लिस्टमध्ये त्यांना आतापर्यंत समजलं असेल भाई. आणि ज्याचे नाही आहे, जास्त दुःखी होऊ नका. वय आहे, सगळ्या गोष्टी आहे. चांगली पोस्ट घेता येईल. यावर्षी अभ्यास कमी पडला असेल कदाचित, पुढच्या वर्षी करा. 2026ची वॅकन्सी माहीतच असेल तुम्हाला, पुढची वॅकन्सी आहे, तयारीला लागून जा. ठीक आहे. तर इथून पुढं भैया आपल्या SSC GD 2025 ज्याच्या लिस्टमध्ये नाव येईल त्याच्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल भैया, सबस्क्राईब करून टाका. आपण जास्त काही व्हिडिओ बनत नाही आणि माहिती सगळी एक्सपिरियन्स मला स्वतः आहे म्हणून मी सांगत असतो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात मेन विषय हे होय की आपलं फायनल कट ऑफचा एक अंदाज घेऊ आपण, की 2024मध्ये फायनल कट ऑफ किती वाढला होता. आपलं फिजिकलचा कट ऑफ किती होता आणि फायनल कट ऑफ किती होता. तुम्हाला माहीत झालंच असेल, की म्हणजे माहीत असेलच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, की आता याच्यानंतर बी तुमचे फायनल मेरिट लिस्ट लागत असते. ठीक आहे. तर त्याचा कट ऑफ किती वाढते, याच्यापेक्षा तो जास्तच जाते, तुम्हाला माहीतच असेल. ठीक आहे. आणि अजून तुमचं स्कोअर कार्ड आलेलं नाही आहे, ते कधी येणार आहे. म्हणजे आता फक्त तुम्हाला त्या लिस्टमध्ये नाव आहे. कोणती लिस्ट? आपल्या फिजिकलच्या ज्याच्या 4 लिस्ट आल्यात त्यामध्ये. ठीक आहे. तर बरेचसे विद्यार्थी असं झाले की भैया मला तर 84 मार्क होते, कट ऑफ गेले 88वर, तरी मी लिस्टमध्ये नाव आले. म्हणजे भैया तुमचं एक नॉर्मलायझेशन फॅक्टर, तुम्हाला माहीतच असं नॉर्मलायझेशन काय असते, ते त्याच्यात ॲड झाले. ठीक आहे. नॉर्मलायझेशन फॅक्टर ॲड झाले. तर ते नॉर्मलायझेशन किती झाले ते कसं समजून तुम्हाला, तर तेव्हा तुमचं स्कोअर कार्ड समजून भैया. स्कोअर कार्ड तुमचं SSC जारी करेल. आता सध्या तर काही म्हणजे एक सांगतो मी तुम्हाला, मागच्या वर्षी कधी आलं तर काय आलं तर एक अंदाजा लागून जाईल. ठीक आहे. आपण पुढं डिस्कस करू याच्यावर. ठीक आहे. आणि अजून एक तुमचं फिजिकल कधी होणार भैया. तुमचं फिजिकलचा कट ऑफ आला आहे आणि याच्या किती दिवसानंतर तुमचं फिजिकल होतं आहे. फिजिकल होणार जे त्याच्या आधी भैया ज्यांनी म्हणजे ज्याचं नाव फिजिकल लिस्टमध्ये असेल त्यांनी आतापासून आपलं फिजिकलची तयारी सुरू करून टाका. इंटेन्सिटी कमी राहू द्या, म्हणजे थोडं कमी का राहू द्या, पण पळणं सुरू करून द्या. 5 किलोमीटर असते, सगळ्या गोष्टी असते. फिजिकलवर एक मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे तसा, त्यामध्ये सांगून देईल. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिकलबद्दल काही जास्त नाही, फक्त फिजिकल कधीपर्यंत होऊ शकते तुम्हाला एक आयडिया देऊन टाकतो. आणि जे आतापर्यंत तुम्हाला सगळे डाऊट येत असेल, सगळ्या डाऊटचे मी तुम्हाला उत्तर देतो. ठीक आहे. डाऊट म्हणजे हेच की तुमचं स्कोअर कार्ड आमचं भैया कधी येणार आहे, फिजिकल आमचं कधीपर्यंत होणार आहे, आणि मार्क्सपेक्षा कट ऑफ जास्त आहे. काय पोराचा कमी पण आहे, लिस्टमध्ये नाव आलं आहे, आणि कायचं जास्त पण आहे, तर लिस्टमध्ये नाव आलं बी नाही आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी कशामुळे झाल्या बी सांगतो. आणि फायनल कट ऑफमध्ये किती मार्क वाढतील याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. ठीक आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अजून पण ज्यांनी भैया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, महाराष्ट्रात SSC GDचे खूप कमी चॅनल आहे. आपण दुसरे चॅनल पाहतो, जास्त डिपेंड करतो त्याच्यावर. तर महाराष्ट्रात भैया मी SSC GDसाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि चॅनलला लाईक करा. हे एवढं काम सांगते मी, की हे व्हिडिओ मी कंटेंट व्यवस्थित देतो सगळ्या गोष्टी, पण ते पुढं जात नाही, म्हणून मी सांगतो भैया सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ठीक आहे. एक मिनिट. एक मिनिट फक्त भैया, ते 3 व्हिडिओ परत दिसत आहे. हे कोणाकोणाचे फोन येतात, मी डायरेक्ट याला कुठे गेलं एरोप्लेनवर टाकून देतो. ठीक आहे. चला तर सॉरी कुठं गेलं आपलं ते. हां, ठीक आहे. हे क्वेश्चन सांगितले मी, एवढे क्वेश्चन आपण डिस्कस करू. त्याच्या आधी सगळ्यात पहिले एक 2024चं आपण जे नोटिफिकेशन होतं तुमचं 2024चं
जे वॅकन्सी होती मागच्या वर्षीची त्याच्या गोष्टी कशा चालत्या, त्याच्यावर तो फिजिकल कट ऑफ कधी आला. तर 2024चा फिजिकल कट ऑफ आला आपला भैया 10 जुलैला तुम्हाला माहीत झालं होतं. ठीक आहे, फिजिकल कट ऑफ लागला होता. म्हणजे हेच की महाराष्ट्रात इतक्या मार्काच्या वर पोरं फिजिकलसाठी क्वालिफाय झालं. एक फिजिकल कट ऑफ बी दाखवून देतो मी तुम्हाला, माझ्याकडे आहे. महाराष्ट्राचा हा फिजिकलचा कट ऑफ आहे, महाराष्ट्रात 2024चा. ठीक आहे, बघू शकता तुम्ही 2024चा फिजिकल कट ऑफ. ओपनसाठी होता भैया 105, SCसाठी 101, OBC 104, EWS 99 आणि ST 91. तुम्ही बघू शकता 2025चा आपला हा कट ऑफ किती खाली आला आहे. ठीक आहे, किती खाली आला आहे, कारण की तुम्हाला मी आधीपासून म्हणत होतो माझ्या व्हिडिओमध्ये बी पहा तुम्ही मागं, की कट ऑफ भैया 10 ते 15 मार्क डाऊन जाणार आहे. मी पहिलीपासून सांगत होतो, तरी भाई कमेंटमध्ये पोरं सांगत होते, हुशार बनवते जास्तच, की म्हणजे चुकून मी पण शकत होतो असं नाही, पण एक अंदाज होताच मला. पोरं असे अंधेधुंदी सांगतो डायरेक्ट की कट ऑफ एवढा कमी येऊच शकत नाही, जेवढा त्याच्यापेक्षा जास्त जाईन. असं काही झालं नाही. प्रूफ तुमच्या पुढे कट ऑफ कमीच गेला शेवटी, आणि फायनल कट ऑफ बी अजून मी सांगतो कमीच जाणार आहे. तर तो किती जाईन ते सांगतो पुढं. ठीक आहे, तर फिजिकलचा कट ऑफ समजला तुम्हाला 2024चा. तर 2024चा फिजिकलचा कट ऑफ आला होता 10 जुलैला. स्कोर कार्ड तुमचं कधी आलं होतं, त्याच्या पुढच्याच दिवशी 11 जुलैला. पण ह्यावर्षी कशी झालं, म्हणजे ह्यावर्षी कशी झालं, आपलं फिजिकलचा कट ऑफ येऊन गेला आहे, पण आपलं स्कोर कार्ड काही अजून आलं नाही. ठीक आहे, तर याचं उत्तर तर स्कोर कार्ड येईल कधी, तर पकडून झालं तुम्ही ह्या महिन्यात एनी हाव तुमचं स्कोर कार्ड येऊन जाईल. किती तारीख याची, 21 जून. एनी हाव तुमचं स्कोर कार्ड येऊन जाईल. ठीक आहे, मी सांगतो आहे. आणि तुमचं फिजिकल 2024मध्ये पहा, तर तुमचं 10 जुलैला तुमचा फिजिकलचा कट ऑफ आला होता, आणि फिजिकल तुमचं डायरेक्ट सीधं 29 सप्टेंबर 2024 ते 8 नोव्हेंबर. तर हे एवढं लेट काऊन झालं होतं 2024चा, एवढं लेट काऊन झालं होतं. तर विषय असा होता, 2023मध्ये तुमची प्रोसेस थोडी अलग होती. प्रोसेस कशी होती, तुमचं पेपर झाल्यावरती, CBT टेस्ट झाल्यावरती एक रिझल्ट लागत होता फिजिकलसाठी. तुमचं फिजिकल कंडक्ट होत होतं, 1-2 महिन्यानं तुमचं मेडिकल होत होतं. मेडिकल आणि डॉक्युमेंट सोबत होतं. पण 2024पासून प्रोसेस थोडी चेंज केली. यानं काय केलं, 2024पासून हे तुमचं फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट एकाच वेळेस करण्यात आलं. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडं त्या गोष्टी अरेंज करायला त्याला टाईम लागला असेल. ह्या जनरल म्हणजे साहजिक गोष्ट आहे. त्याच्यामुळेच ही 2024चा फिजिकल तुमचं एवढं लेट झालं होतं. बघा ना तुम्ही, की 2024मध्ये 11 जुलैला तुमचा स्कोर, म्हणजे 10 जुलैला तुमचं जुलै महिन्यात हे आलं होतं फिजिकलचा कट ऑफ आला होता. ते तुमचं फिजिकल सीधा डायरेक्ट सप्टेंबरमध्ये. एवढं तर पोरं तर बावळे झाले ते विचार फिजिकल कधी आहे कधी, त्याने काही ना तयारी बी सोडून दिली ती. पण सीन हाच होता की तुमचं फिजिकलची प्रोसेस थोडी चेंज झाली. फिजिकल म्हणजे ती पूर्ण ती सिलेक्शन प्रोसेस आहे ती थोडी चेंज झाली, की तुमचं पहिलं फिजिकल होतं, नंतर मेडिकल होतं, आणि मग फायनल कट ऑफ लागत होतं. हे 2023च्या आधी. आणि 2024पासून काय केलं त्यानं, तुमचं फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी एकाच वेळेस केल्या. ठीक आहे, फिजिकल, मेडिकल, डॉक्युमेंट एकाच वेळेस केल्या, म्हणून ते 2024चं लेट झालं होतं. तर 2025चा ह्या वेळेचं फायनल कट ऑफ बी पाहून घ्या, 13 डिसेंबरला लागला होता. तर 2025चंच एवढं लेट होणार आहे का भैया, एवढं लेट तुम्ही पकडून घ्या. म्हणजे माझा अंदाज एक की एवढं लेट कधी आता होणार नाही, कारण की आता रिझल्टच बघा तुम्ही, जुलै महिन्यात फिजिकलचा रिझल्ट टाकला होता. तर आपण 1 महिना ऑलरेडी म्हणजे काय म्हणता येईल त्याला, पुढं चाललो आहे, की आपला रिझल्ट आता जूनमध्येच येऊन गेला. त्याच्यामुळं हे तुमचं एवढ्या गोष्टी लांबणार नाही आहे. फिजिकल तुमचं एवढं लांबणार नाही आहे. फिजिकल तुमचं आता कन्फर्म तर भैया तुम्हाला कोणी सांगू शकत नाही SSCचं काय आहे काय नाही. पण मी एवढं तरी सांगतो की सप्टेंबरमध्ये ते तुमचं होणारच नाही. ते पकडून चालून ते ऑगस्टमध्ये तरी पकडून चालू, ऑगस्टमध्ये तुमचं होऊ शकते. ठीक आहे, माझा एक अंदाजानं ऑगस्टमध्ये तुमचं होऊ शकते. त्यासाठी ज्यांचं नाव असेल फिजिकल लिस्टमध्ये तयारी थोडी सुरू करून द्या. आणि तुमचं स्कोर कार्ड एकदा आलं त्याच्यानंतरच तुम्हाला समजून जाते. आणि कदाचित प्रोसेस हीच असेल की तुमचं फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट एकसोबतच होईल ह्यावेळेस बी. ठीक आहे, फिजिकल, मेडिकल, डॉक्युमेंट. आणि मेडिकलमध्ये बी काही पोराचा प्रॉब्लेम असते, काही गोष्टी म्हणजे ते टॅटू काढते कोणी, काही ज्याचं असेल त्याला माहीत असेल, तर ते ऑपरेशन जे काय असेल ते मुळ्या सगळ्या गोष्टी ते आत्तापासून करून टाका तुम्ही, कारण की त्याला थोडा टाईम लागते ज्या गोष्टी व्हायला. त्याच्यामुळं जेव्हा फिजिकल तुम्ही म्हणसान फिजिकल झाल्यावर करू, ते डेट आल्यावर करू, तर ते स्पीडमध्ये होऊन जातील गोष्टी. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच ते करून टाका तुमचं. ठीक आहे, तर फिजिकल तर तुम्हाला समजलं, फिजिकल कधीपर्यंत होऊ शकतं, ऑगस्टपर्यंत तुमचं फिजिकल होऊ शकते. 2024 तुमचं फिजिकल लांबणार नाही बाई. आणि स्कोर कार्ड पण तुमचं ह्या जून महिन्यात तुमचं येऊन जाईल. ठीक आहे, स्कोर कार्ड आलं मग त्याच्यात समजेल तुम्हाला की किती मार्क्स वाढले. आणि एक अजून नॉर्मलायझेशनची गोष्ट आहे,
नॉर्मलायझेशन झाल्यावरच आपण सांगू शकतो कट ऑफ कसा, म्हणजे अंदाज काय. कारण की नॉर्मलायझेशनमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्याचं मार्क कमी पण झालेत. जर मार्क नॉर्मलायझेशनमध्ये कमी होत असेल तर नॉर्मलायझेशन मागच्या वर्षीसारखं नॉर्मलायझेशन भेटणार नाही. मागच्या वर्षी म्हणजे 2 विषय, म्हणजे 2 केस असतात की जास्त मार्क वाढतात, काही काहीचे थोडे वाढतात, ही झाली एक केस. आणि काही काहीचे वाढतात बी आणि कमी बी होतात. तर ते ही जी सेकंडवाली केस आहे ना, की तिच्यात कमी बी होतात आणि वाढतात बी, तर तिच्यात जास्त नॉर्मलायझेशन दिसून नाही येत. म्हणजे 2024 सारखं जसे पोराचे 10-10, 15-15, 20-20पर्यंत बी मार्क वाढलेत, तसे मार्क वाढणार नाही. कारण की मार्क कमी बी होतात. म्हणजे तुमचं नॉर्मलायझेशन ते 15 ते 20 होत होते, 10पर्यंत जाईन फक्त. कारण की मार्क कमी पण होते, कमी पण होत आहे पोरायचे. त्याच्यामुळे तुमचं नॉर्मलायझेशन त्या लेवलचं नाही होणार जसं 2024मध्ये झालं होतं. ठीक आहे. कारण की आता बऱ्याचशा केस तुम्ही व्हिडिओ बी पाहिले असेल की आमचे भाऊ की कट ऑफपेक्षा जास्त मार्क होते तरी बी लिस्टमध्ये नाव आलं नाही. कारण याचं उत्तर हेच आहे की तुमचं ह्यावर्षी नॉर्मलायझेशन मार्क कमी पण होत आहे आणि ते चांगलेच कमी होते. ठीक आहे. आता तरी बी एकदा तुमचं स्कोअर कार्ड आलं, तिच्यात सगळ्या पोरायला समजून जाईल आपले मार्क किती होते. स्कोअर कार्डमध्ये असते तुमचा रॉ स्कोअर तुमचं किती होते. आन्सर कीमध्ये तुम्ही बघितलं असेल तो तुमचा रॉ स्कोअर असते. आणि नॉर्मलायझेशन स्कोअर तुमचा मार्क वाढतात. मार्क कसे वाढतात, ज्याची शिफ्ट जेवढी हार्ड होती, ज्याची ॲक्युरसी जेवढी चांगली होती त्याला जास्त मार्क वाढतात भैया. म्हणजे ॲक्युरसी हार्ड माहीतच असेल तुम्हाला. ॲक्युरसी म्हणजे तुम्ही 100 प्रश्न म्हणजे उदाहरण देते, 10 प्रश्न सोडवले, 10पैकी तुम्ही 9 सोडवले, 1 सोडून दिलं, 9पैकी 9 बरोबर आले, त्याला म्हणतात जास्त ॲक्युरसी. आणि एखाद्यानं सोडवले म्हणजे 10च्या 10 सोडवले आणि त्याचे 7च बरोबर आले, 3 चुकले, त्याला ॲक्युरसी कमी म्हणतात. तर ज्याची जास्त चांगली ॲक्युरसी आणि ज्याची हार्ड शिफ्ट नॉर्मलायझेशन पाहिजे त्याला चांगलाच फायदा भेटेल. चॅनलवर मी अजून एक व्हिडिओ आधी बनवला पण होता की कोणती शिफ्ट किती हार्ड आणि कोणाला किती नॉर्मलायझेशन भेटू शकते. तर त्यामध्ये सीन असा झाला की जे आपण नॉर्मलायझेशन कन्सिडर केलं तर ते 2024 सारखं 2024मध्ये पोराचे मार्क कमी झाले नव्हते एवढे. ह्या वर्षी मार्क कमी पण होते, त्याच्यामुळे ते 2024 सारखं 10-10, 20-20 मार्क पण एवढे तुमचे वाढू शकणार नाही आहे. ठीक आहे. आणि तरी बी आता ही फायनल म्हणजे कन्फर्म गोष्ट केव्हा समजू शकते आपल्याला, जेव्हा आपला स्कोअर कार्ड येईल तेव्हाच. ठीक आहे. तर आय थिंक तुम्हाला समजलं तुमचा कट ऑफचा काय विषय. कट ऑफचं नाही रे बा, स्कोअर कार्ड कधीपर्यंत येईन, ह्या महिन्यात स्कोअर कार्ड येईन तुमचं. फिजिकल लिस्टमध्ये त्याचं नाव असेल, फिजिकल चालू करून द्या. आणि फिजिकल होऊ कधीपर्यंत, तुमचं ऑगस्टपर्यंत होऊ शकते. ठीक आहे. आता मेन गोष्ट आपण डिस्कस करू आपला कट ऑफबद्दल. 2024चा कट ऑफ काय होता आणि 25चा कसा जाऊ शकते. ठीक आहे. तर बघा, तर 2024चा फिजिकलसाठी कट ऑफ लागला. तर फिजिकल म्हणजेच तुमचं फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट एक सोबतच झालं होतं. ठीक आहे. ते कधी झालं सांगितलं मी तुम्हाला. तर त्यांचा कट ऑफ लागला होता URसाठी 105, SCसाठी 101, OBCसाठी 104, EWसाठी 99, STसाठी 91. हा 2024चा कट ऑफ आहे. ठीक आहे. झाला फिजिकलचा कट ऑफ. फिजिकलचा कट ऑफ नंतर जे पोरं फिजिकल पास झाले त्यांचा एक फायनल कट ऑफ लागला होता. फायनल कट ऑफ म्हणजे तुम्हाला कोणती फोर्स भेटते, हा फायनल कट ऑफ असते सिद्ध. फायनल कट ऑफ हा लय मोठ्या स्टेजमध्ये असतं. म्हणजे BSFसाठी अलग, CISF, CRPF, ITBP, आसाम रायफल सगळ्यासाठी अलग अलग असते. तर दरवर्षी सगळ्यात कमी कट ऑफ जात असते आपला, माहीतच असेल, BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. BSFचं माहीतच आहे तुम्हाला किती हार्ड ड्युटी असते, सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे ते BSFचा कट ऑफ लोक प्रिफर करत नाही. लोक म्हणजे आपण पोरच जास्त प्रिफर करत नाही. कोणाला बी चांगली लाईफ आवडते, चांगल्या गोष्टी आवडतात, म्हणून पोरं CISF आणि SSB त्या गोष्टी जास्त प्रिफर करतात. त्याच्यामुळे BSFचाच कट ऑफ दरवर्षी सगळ्यात कमीच असते. आसाम रायफलचं बी BSFपेक्षा जास्त असते, ध्यानात ठेवा. ठीक आहे. आपण BSFचंच डिस्कशन करू की मिनिमम मार्कावर आपल्याला एक पोस्ट भेटत होती. मिनिमम मार्कावर एक पोस्ट भेटत होती म्हणजे ती म्हणजे BSF आपली. तर 2024मध्ये सगळ्यात कमी मार्कावर आपल्याला भेटत होतं BSF. तर URला किती मार्कावर भेटू शकत होते, 124.99 म्हणजे 125 मार्क पकडून झाला. SCला तेच भेटत होते 119 आणि OBCसाठी 124, EWSला 123 आणि STला 109. म्हणजे एवढ्या मार्कावर तुम्हाला एक पोस्ट भेटत होती. 124, 119 म्हणजे ओपनला भेटत होती ती पोस्ट. URला 125 मार्कावर, SCला 120 मार्कावर पकडून चालेल, OBCला 124, EWSला 123 आणि STला 109 मार्कावर. हा तुमचा फायनल कट ऑफ आहे. या मार्कावर तुम्हाला एवढे मार्क्स असतील तर तुम्हाला एक पोस्ट SSC GD 2024मध्ये भेटत होती. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता कट ऑफ किती खतरनाकवाला हाय होता ह्या वर्षी, 2024च्या वर्षी. आता 2024च्या वर्षी व्हेरिएशन किती आलं होतं. व्हेरिएशन म्हणजे तुमचं फिजिकल कट ऑफपासून फायनल कट ऑफ किती वाढला होता. ठीक आहे. याला आपण कॅल्क्युलेट केले.
तर URचा वाढला होता भैया 20 मार्क जास्त वाढले होते, फिजिकलपेक्षा 20 मार्क जास्त वाढले होते. OBCचे 20 मार्क लगभग, EWSचे जास्त वाढले होते 24 मार्क, SCचे 17 मार्क आणि STचे 18 मार्क. ठीक आहे. तर हे गोष्टी काऊन झाल्या त्या की 2024चा पेपर तुम्हाला माहीतच असेल, ज्यानं देलता 2025च्या कम्पेअरमध्ये लय सोपा पेपर होता. त्याच्यामुळे पोरांना मार्क पण चांगलेच होते, 100, 110, 120पर्यंत, म्हणजे काय म्हणता येईल त्याला की सहजच पोरं म्हणजे सहज पडत होते बा. जे आपल्याला सध्या आता जे पोरं 90-100 पाडत आहे तेच पोरं तवा 110, 120 आरामात घेत होते. त्याच्यामुळं कट ऑफ जास्तच लागला होता, पेपर सोपा होता, सगळ्याला मार्क चांगले होते. त्याच्यामुळं जे व्हेरिएशन पाहायला भेटते आपल्याला की फिजिकलपासून फायनल कट ऑफ किती वाढला होता, तर एवढा वाढला होता. तर सीन असं आहे 2025मध्ये एवढा वाढेल का? मग याचं उत्तर असं आहे की जेव्हा पण पेपर टफ असते, थोडा अवघड असते, तर पोराला एवढे मार्क येत नाही. जे मागच्या वर्षी 2024मध्ये जे पोरायला 110, 120ची जी रेंज होती त्याच्यात जास्त लय पोरं होते शामिलच्या, तर ते पोरं आता नाही आहे. त्याच्यामुळं जो व्हेरिएशन येईल, कारण की एक तुम्हाला एक्झाम्पल पाहायलाच भेटले की 2025चा कोणता कट ऑफ आपला याचा कट ऑफ काय फिजिकलचा कट ऑफ बघू शकता तुम्ही, 88, 89, 90च्या आसपास गेला आहे. आणि तोच आपला 105, म्हणजे लगभग 15 मार्काचा डिफरन्स आला आहे. 15 मार्काचा डिफरन्स आला आहे. तर तुमचं जे फायनल कट ऑफ आहे तो 20 मार्क, 24 मार्क एवढा काही वाढणार नाही, हा तरी अंदाजे. आणि तुम्हाला पण समजलीच असेल ती गोष्ट की कट ऑफ हा 2024 सारखा जाणार नाही. तर हे 20च्या जागी भैया तुमचं पकडून चाला 10 ते 15 मार्क. हे आता कन्फर्म तर कोणीच सांगू शकत नाही, 10 ते 15, 10पेक्षा कमी होऊ शकते. एक अंदाज पकडून चाला तुम्ही, 10 ते 15 मार्क ज्याला जास्त आहेत भैया, एनी हाव तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. 15पेक्षा जास्त होऊ शकतात, पण चान्सेस नाही असं नाही म्हणत मी, पण एक अंदाज असतं भैयानं. मी जेवढे व्हिडिओ पाहिले, थोडी माहिती काढली, त्याच्या हिशोबावर तुम्ही 10 ते 15 मार्क आपल्या महाराष्ट्रासाठी फायनल कट ऑफ तुमचा एवढाच वाढणार आहे, याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही. आणि तरी एक जास्त आपलं जेव्हा आपलं काय म्हणता येईल त्याला नॉर्मलायझेशन मार्क्स येतील, तर मी एक व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये आपण एक व्हिडिओमध्ये फायनल कट ऑफसाठी, म्हणजे फायनल कट ऑफ किती जाऊ शकतं, आपल्याकडं पोरं किती आहे, म्हणजे मी ते कमेंट बॉक्समध्ये लिहिल की OBCचे पोरं, मग त्याने सगळ्यांना त्याच्यात कमेंट करा, व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोचतेच. कारण की आता महाराष्ट्रात जास्त पोरं, म्हणजे महाराष्ट्रात कट ऑफ आपण स्वतः बी काढू शकतो ना, कारण की किती पोरं आहे 2, 4, 5, म्हणजे एका कॅटेगरीचे 10-10 गुणा पोरं हे करेल आहेत, क्वालिफाय करेल. काहीतरी 2000, 2500, 7000 असे पोरं असेल. ते 7000 नाही म्हणा, ते कन्फर्म नाही माहीत मला किती पोरं येतात, पण आपण करू शकतो त्या गोष्टी. आपल्याला जर कट ऑफ पाहायचा असला आपल्या स्वतःचा महाराष्ट्राचा, तर मी कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल की OBCचे पोरं कमेंट करा किती मार्क नॉर्मलायझेशन झाल्यानंतर, SCचे पोरं, ओपनवाले, EWSवाले. मग आपल्याला स्वतः काय आयडिया येऊन जाईल की 110च्या वर एवढे पोरं भैया, तर आपलं जमते का नाही जमत. ठीक आहे. ह्या गोष्टी नंतरच आहे, करू आपण नंतर ते. ठीक आहे. तर मग तुम्हाला हे समजलं असेल, हे जे मी लिहिलं होतं की सगळ्या प्रश्नाचे उत्तरे तुमच्या एक तुम्हाला अंदाजा येऊनच गेला असेल, पुढची प्रोसेस कशी, सगळ्या गोष्टी काय होणार आहे. ठीक आहे. मग बेस्ट ट्राय केलं की तुम्हाला समजेल पाव. तरी आता एक फिजिकलबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली नाही, ज्यात व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून. तर फिजिकल हे याच्यावर एक व्हिडिओ काढेल मी नंतर. ठीक आहे. चला, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद.